अहिल्यानगरमध्ये भाजी मार्केट जवळजवळ आमच्याकडे बुधवारी आणि रविवारी शेतकरी लोक येतात भाजी विक्रेत्याला. इतकं मस्त आणि सुंदर भाजीपाला मिळतो की बघायलाच नको. आणि खूप छान असतो भाजीपाला, ताजा ताजा. ही मिक्स भाजी आहे. मिक्स भाजीमध्ये आंबट चुका जास्त प्रमाणात असते आणि शेपू आणि पालक आणि बरेच शेतकरी बायका आहेत त्या सगळ्या काही एकत्र करून ठेवलेली असते. त्यामुळे आपल्याला सांगावं लागत नाही की ही भाजी जास्त द्या, ती भाजी त्यांनी बरोबर व्यवस्थित करून ठेवलेलं असतं. आपल्याला फक्त पावशेर पाहिजे का अर्धा किलो. मला अर्धा किलो भाजी ही 10 रुपयात मिळालेली आहे. ही स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे मी आणि ती आपण 1 ग्लास पाण्यामध्ये शिजायला ठेवायची. आता आपण इकडे ना नारळाची चटणी करणार आहोत. ओलं खोबरं घेतलेलं आहे, एवढं नारळ, लसूण आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची तुमच्या तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त करू शकता. आणि कोथिंबीर एवढं वाटून घ्या. तोपर्यंत आपली भाजी शिजतच आलेली आहे. लहान मुलं भाजीपाला हा खात नाही आहे. आंबट लागतो थोडंसं, काही त्यांना आवडतच नाही. भाजीपाला म्हटले की आवडतच नाही. म्हणून मी त्याचा पराठा करून दाखवणार आहे आणि पराठ्यासाठी ही मी चटणी तयार केलेली आहे. लो फ्लेमवर भाजी पण आपली शिजून झालेली आहे. आता आपल्याला पराठ्यासाठी हिरवी मिरची, जिरे आणि लसूण घेतलेले आहे. आपल्याला पराठा तयार करायचा आहे ह्या भाजीचा, त्यामुळे आता हे पाणी आपण पूर्ण गाळून घेऊ. हे पाणी आपण दुसरी भाजी करताना वापरलं तरी चालते, कारण की आपल्याला पीठ याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये पीठ मळायचं आहे. जर पाणी लागलं तर आपण घेऊ शकतो. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि त्याहून 2-3 चमचे फक्त बेसन पीठ, ओवा पण टाकलेला आहे आणि तीळ आणि जो आपण वाटलेलं वाटण होतं ना ते टाकलेलं आहे. धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि असा ओवा हातावर कुस्करून घ्या आणि चवीनुसार मीठ टाका, थोडंसं हिंग आणि 1 चमचा तेल टाका. म्हणजे आणि आपल्याला ह्याच भाजीमध्ये जी भाजी आपण टाकलेली आहे ना त्याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे. जर लागलं तर जे भाजीचं पाणी आहे ना आपण शिजवून घेतलेलं ते टाकलं तरी चालतं. पण मला काही गरज नाही लागली, मला त्याच्यामध्येच मी तेवढं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचे पराठे लाटून घेऊ. तुम्ही पराठे जर नसेल करायचे तर तुम्ही थालीपीठ पण करू शकता. तर फक्त ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ हे जास्त प्रमाण घ्यायचं आणि गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ तर 1च चमचा घ्यायचा आणि गव्हाचं पीठ त्याच्यावरून कमी घ्यायचं, म्हणजे थालीपीठ तयार होईल तुमच्या आवडीनुसार. आज मुलांना पराठे भजी करायचे होते म्हणून. आता आपण खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे ना त्याच्यासाठी तडका तयार करू. बघा कशी डाळ झाला होता, कारण की कढीपत्ता ओला होता. मी मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलेली आहे, कढीपत्ता ओला आणि बेडगी मिरची. जेव्हा मी कढीपत्ता टाकला ना त्यावेळेस असा डाळ तयार झाला होता. लगेच मी गॅस बंद केला. अशा पद्धतीने आपला तडकाही मारून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे. बघा किती मस्तपैकी सुंदर. लहान मुलं तर असे खाऊन जातात आणि त्यांना कळत पण नाही की आपण कोणती भाजी त्यांना खाऊ घातलेली आहे. नाश्ता असो, टिफिन असो, तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता. बाय.